लग्न झाल्यानंतर स्त्रीला त्याच्यात होत आहेत. सगळ्या नात्यातून तिला अगदी पिचत 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 जन्म काढावा लागतोय. तरी सुद्धा डॉक्टरांनी आपल्यावर इतकी दया करून अक्षय साळवे महाराज सांगितल्याप्रमाणे मुलगी वाचवा, कारण ती जगाची उद्धारी आहे. जिच्या हाती बांधण्याची दोरी ती जगाची उद्धारी. आणि ती म्हणजे एक टोपलीस तर स्त्रीने कुठल्या कुठल्या क्षेत्रात पादांकरण केले की नाही ते पाहिलं तर वाटतं अरे काय आपले क्षुद्र विचार आले, काय आपण त्यांना हे करतोय. क्षुद्र मुलगी क्षुद्र आहे म्हणजे ही नाही, त्याला गर्भातच मारायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि डॉक्टरांनी हे सांगून आम्हाला इतके आमचे डोळे खार करून बोलले. हा म्हणजे बरोबर हा सीन की मी आमच्या कॉलेजमध्ये वाचून कॉलेजमध्ये पण आम्हाला दाखवलं होतं. त्यामुळे ज्यावेळी त्या मुलीला दुधात घालतात ते तर पटकन मी डोळ्यापूर्वीच्या मला सगळं आठवलं की भयानक अवस्था करतो, किती अज्ञान, किती पापाचं डोंगर डोंगर बांधून घेतो आणि म्हणतो की आयुष्यात मी काय केलं नाही तर मला का भोगायला आले आणि काय केल्याशिवाय भोगायला येत नाही, हे मात्र जैन धर्माचं प्रिय वाक्य आहे. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे इथून पुढं की आमच्या निरागस कळ्या आहेत त्यांना इतकं फुलवा, इतकं फुलवा, इतकं त्यांना जीवन सुंदर द्या मुली आपल्या. आणि त्यांनाही वाटू द्या अरे आपल्या आई बापाने आम्हाला किती मोठं विश्व दाखवलं आणि त्यांना तुम्हाला आई म्हटल्याशिवाय बापा म्हटल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नये. एवढं त्यांना प्रेम द्यायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे. पण त्यांच्याबरोबर त्याच्यावर की नाही असा कॅमेरा फोकस करून ठेवायला पाहिजे. ते मायक्रोस्कोप करतं तिचं एकही पाऊल चुकलं तरी सुद्धा सावध राहायला पाहिजे. डॉक्टर साहेब तुमचे आभार मानले शब्द नाही खरोखर. आणि खरोखर बंडू शेट्टे संयोजक म्हणून त्यांचे मी फार आभार मानते की असा सुंदर कार्यक्रम आम्हाला दाखवला आणि आम्हाला उद्बोधन केलं. वरच्यावर तुम्ही आणि काय दाखवणार होता, पुढच्या वेळी कुठलं सांगणार आहे, तर खरोखर कार्यक्रम घेऊन या. समाजाला की नाही योग्य दिशा, योग्य ओळख लावण्यासाठी असे कार्यक्रम वरच्यावर होणं अति आवश्यक आहे. खरोखर विश्व फार भरकटायला लागले. पंचम काळ संपूर्ण षष्टम काळाकडे आपण चाललेलो आहोत, ऱ्हासाकडे चाललेलो आहोत आणि तो ऱ्हास सावरा तुमच्यासारखी माणसं अति आवश्यक आहेत, अति आवश्यक आहे. आभार मानला शब्द नाहीच आहे. त्यामुळं मी धन्यवाद 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 म्हणून माझं भाचे आहेत ना, हा आपले परमपूज्य अति आदरणीय आचार्य श्री विद्यासागरांचे शिष्य अति परमपूज्य असलेले अक्षय साळवे महाराजांचे हे भाचे आहेत. त्यामुळं खरोखर मला सांगते आचार्यश्रींनी हिरे मानवी शोधून काढले. असे हिरे मोठे आमच्या समाजात असावे, किती अभिमानाची आपल्याला गोष्ट आहे. डॉक्टर तुम्ही सतत वरचढ खरोखर या आणि आम्हाला उद्बोधन करायला सांगून मी धन्यवाद. डॉक्टरांनी मी जनरल बीकॉम झालेला पर्सन आहे आणि इतकंच सांगेन की महाराजांचे आशीर्वाद तर आहेतच, पण कसं असतं निमित्त असतं. आणि महाराज काय म्हणायचे की एखादी गोष्ट ठरवली जैन धर्मासारखा धर्म नाही आणि त्याच्यात तुमचं सगळ्यांचं नशीब आहे की तुम्ही जैन धर्मात आले. फक्त प्रॉब्लेम काय सांगू, जैन जैन राहिलेलं नाही. वाईट वाटतं की यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, समोर कसं रिस्पॉन्सिबिलिटी. आपला जैन धर्म आज ह्रास होण्यामध्ये तेच कारण आहे की आपण पुढाकार घेत नाही. फक्त महावीर जयंतीला येतो, रॅलीमध्ये नाचतो, पण खरंच महावीरांची जी वाणी आहे किंवा महावीरांचं जे आहे जगावर जगू द्या त्याच्यात खरंच आपण उतरतो. कारण एका सगळ्या श्रावकांनी प्लीज अभ्यास करा आणि प्रत्येकाला मोक्ष आहे, पण मोक्षाच्या आधी मार्ग तर करा. मोक्ष तिथे मिळेल त्यावेळी मिळेल, पण मार्ग तर करा. आणि आम्ही त्या नशिबानं किंवा पुण्यानं आम्हाला महाराजांसारखी व्यक्तिगत आमच्या परिवारात आले. आता ते पूर्वाश्रमीचे मामा, पण घेणारे महत्वाचे, जन्म महत्वाचं. त्यामुळे प्रत्येकाचा जीव हा पुण्यवान जीव आहे, फक्त त्याला त्याचं कल्याण करावं एवढीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद.